अस्सलामुअलैकुम। बानकोट से असगर जलगांवकर। किले पे आया था, कंपाउंड में जा रहा हूँ मैं। प्रे चालू है कंपाउंड में, मैंगो के कंपाउंड में। तो अपने को इधर एक एजेड काका और काकी मिले, तो ऐसा दिल किया कि उनका थोड़ा सा शॉर्ट्स वीडियो मैं बनाऊं। और उनकी एज भी देखो कितनी है, और ये इस एज में वो मेहनत कर रहे। ये देखो, मैं मिला था आपसे। काका बरा आहे ना? हाँ बरं आहे. काय नाव तुमचा? माझं नाव श्रीरंग. श्रीरंग. हां. कुठला गाव कुठला? सातारा. सातारा, सांगली. हा. हां, सातारा. आणि आजी आजी उभी राहा, माझी आजी उभी राहा. उभे राहा. हे देखो आजी भी आहे. आणि काका धंदा पोटासाठी धंदा करतो फेरीचा. एक मिनिट, आजी नाव कसा तुमचा? ताराबाई. ताराबाई. हां. तुझ्या मुलं सगळ्यांना आणि एज काय तुमची, वय काय आहे? आता 80 झाली. 80. काका तुमची एज काय आहे? 80. तुमची पण 80 आहे. दोघांचं लग्न कधी झाला होता, या किती सनला? नाही, म्हणजे एज 80 एज आहे इनकी. ते सांगता येणार नाही. एक बोलायचा मकसद बघा कसा आहे. आजकालची जवान पिढी आहे ती मेहनत करायला शरमतं. बरोबर आहे. आज तुमची 80 एज झाले तरी सुद्धा बघा, मैं आगे आपको बताता हूँ फ्रंट कैमरा से कि वो कैसा ये कर रहे. धंदा काय करता तुम्ही? बांगडी. बांगडी. दुसरा काय काय बांगडी, असतो? कटलेरी. कटलेरी माल असतो. यानी बंगड़ी बिंगड़ी जो रहती है वो सब वो बेचने को आते हैं. अभी है वो फिलहाल बानकोट में. आता तुम्ही बानकोट मध्ये आहो. हो. आता जाणार कुठं काका? आता बदलेवाडी जाणार. बलद्यावाडी. तो झाला धंदा झाल्यावर जाणार कुठं? जाणार मग परत बानकोटला येणार, आपल्या किल्ल्यावर किल्ला फिरून खाली जाणार. बानकोट किल्ला मोहल्ल्यावर मग राहायला कुठं आहो तुम्ही? महाप्रोलला. साताऱ्याचे आहात ते. महाप्रोलला 80 एज आहे. मी आता दाखवतो तो काय काय विकतात. याने बोलायचा मकसद असा आहे की 80 एजला पण ते लोक ह्या असल्या निमरामध्ये धंदा करतात. बघा, म्हणजे सेल्यूट आहे काका तुम्हाला. शपथ सांगतोय, सेल्यूट आहे असगर जलगावकरचा तुम्हाला की 80 एजला पण तुम्ही ह्या असल्या निमरातलं तुम्ही फिरताव. काकी हे बघा, बसायला त्यांना जमाई नाही, उभा राहायला जमाई नाही. एवढी काकी ठकलेली आहेत. तसा पण हा बोजा घेऊन बघा फिरतात असल्या निमरातलं. किल्लीकर सगळे ओळखतात त्याला बायका. अजून काय बोलाल माझ्या व्ह्युअर्सला काका काकी? काय बोलणार, काय बोलणार, काय नाही. आशीर्वाद ठेवा. मी पण तुमच्या मुलासारखं आहे. आशीर्वाद ठेवा मला पण. बानकोट वर ते आपण आली की त्या बायका साथ मारतात. ताराबाई. काका दाखवा जरा काय काय विकताव तुम्ही. दाखवताना हे टिकली आहे ना, हे टिकली लावताव ते आहे. बांगड्या, हे बांगड्या आहेत, कानाच्या आहेत. ते हे बांगड्या खाली काचेच्या. हा हा. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही तुमचा गुजारा करताव, तुमचा पोट बालगताव. बघा कशी आहेत. 80 एज आहे त्यांची. आणि काकीला बसायला उभा राहायला पण जमय नाही, एवढी एज आहे त्यांची. म्हणजे 80 एज झाले तरी सुद्धा हे धंदा करतात. सेल्यूट आहे तुमच्या दोघांना, सेल्यूट आहे. ठीक आहे, आभारी. तुम्ही आमच्याजवळ बात केले, आभारी. काका मुला किती आहेत तुम्हाला? 2 आहे. 2 मुलं आहेत. कुठं असतात ती? गावाला असतात. साताऱ्यामध्ये. ते पण मोलमजुरी करून खातात, असा पोट भरतात. शेतीवाडी नाही, काही नाही. असा. आणि त्यांची मुलांची मुलं किती आहेत? आहे काही 2 आहे त्यांना. 2 मुलं आहेत. मग तुम्ही तुमच्या मुलांजवळ नसता? असतो ना. असता. हे तुमच्यासाठी एक साईड बिझनेस मगून असा मेहनत करता. मग आपली मेहनत करायची. गुड. काके तुम्ही पहिल्यापासून मेहनत करत आल्या. घरी बसल्यावर मध्ये पोरं सांभाळते तर काय करतात. बरोबर. काकी इथं या. आपल्या अजून हातपाय चालतात म्हणून फिरायचा. बरोबर आहे. नाही मजाक नाही करत. तुमच्यासारखी लोक लय कमी भेटतात. आणि असल्या एजला लय माणसं कमी. आता ही एज आहे तुमची आराम करायची, घडी बसून खायची एज आहे तुमची. त्याच्यात पण तुम्ही ह्या असल्या निमरात फिरताव आणि बांगड्या विकून तुमचा पोट बालगताव. ठीक आहे, सेल्यूट आहे माझा तुम्हाला. आम्हाला पण, मला पण आशीर्वादला लक्ष ठेवा, दुआत याद ठेवा मला पण. थँक्यू.